नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभागमध्ये जर तुम्ही 2019 मध्ये जर फॉर्म भरले असतील तर मित्रांनो तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे। कारण की मित्रांनो एप्रिल आणि मे मध्ये मित्रांनो या ठिकाणी एप्रिल आणि मे मध्ये मित्रांनो परीक्षा ह्या 100% होणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जे काही आरोग्य सेवक पदासाठी जे काही मित्रांनो पात्रता आवश्यक असते किंवा जे काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर मित्रांनो अजूनसुद्धा नवीन विद्यार्थी यामध्ये फॉर्म टाकू शकतात। त्यामुळे मित्रांनो आता तुमचा अभ्यास होणं महत्त्वाचं असणार आहे। आरोग्य सेवक विभाग भरती झडपीच्या दृष्टिकोनातून आपण काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि मित्रांनो आपण PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर आज आपण चंद्रपूर जिल्ह्याची जी काही प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये पहा मित्रांनो तांत्रिक आणि त्याच्यानंतर मराठी असे एकूण मित्रांनो 65 क्वेश्चन आपण या ठिकाणी 60 मित्रांनो तांत्रिक आणि 15 क्वेश्चन मराठीचे असे मित्रांनो आपण एकूण 75 क्वेश्चन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला मित्रांनो आता आपण पाहूयात तांत्रिक प्रश्न। तर तांत्रिक प्रश्न मित्रांनो एकूण 60 क्वेश्चन पासून समोर तांत्रिक प्रश्न सुरू झालेले आहेत। म्हणजे पहा आपल्याला 61 पासून समोर आपल्याला आता पाहायचे आहेत। तर क्वेश्चन या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो 53, 62 आता 60, 61 पासून आपल्याला पाहायचे आहे। तर पहा 61 नंबरचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे। तर पहा प्रश्न काय दिलेला आहे 61 नंबरचा, गॅयटर म्हणजे रिकाम जागा या ग्रंथीला आलेली सूज होय। तर मित्रांनो गॅयटर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे। ज्यावेळेस मित्रांनो मी प्रश्न वाचेल त्यावेळेस तुम्हाला 3 सेकंद या ठिकाणी या ठिकाणी वेळ दिली जाईल। त्यावेळेस नंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो तुमचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे। सर्वांना गुड इव्हनिंग मित्रांनो, सर्वांना गुड इव्हनिंग। चला लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा। तर मित्रांनो आजचा हा आपला तांत्रिक प्रश्नाचा हा पहिला व्हिडिओ। या अगोदर मित्रांनो जे काही प्लेलिस्ट बनवले आहेत तर प्लेलिस्टसुद्धा तुम्ही पाहू शकता। तर चला, गॅयटर म्हणजे रिकाम जागा ग्रंथीला आलेली सूज होय। तर मित्रांनो गॅयटर म्हणजे थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज, ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला काय म्हणतात। हे प्रश्न सर्व विचारले आहेत। तर रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला काय म्हणतात, तर त्याच्या दोषातील रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला हेमॅटॉलॉजी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर। ऑप्शन क्रमांक 2 असणार मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर। तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता 63 नंबरचा प्रश्न, विषाणूद्वारे होणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे। विषाणूद्वारे होणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे। तर पहा विषाणूद्वारे होणारे रोग, जीवाणूपासून होणारे रोग हे तुम्हाला माहीत असले पाहिजे। यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो। पहा परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात हे आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे। अभ्यास सर्वच विद्यार्थी करतात, परंतु प्रश्न कुठल्या अँगलने कुठल्या टॉपिकवर कसा विचारला जाईल हे ज्या विद्यार्थ्याला समजेल ते विद्यार्थी मित्रांनो 100% सक्सेस होतात। जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा कुठल्याही परीक्षेमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं आहे। तर पहा विषाणूद्वारे होणारा रोग पुढीलपैकी कोणता, तर विषाणूद्वारे होणारा रोग पुढीलपैकी कोणता यापैकी पहा मित्रांनो सर्दी, गोवर आणि कांजण्या हे तिन्हीसुद्धा आजार मित्रांनो विषाणूपासून होणारे आजार आहेत। म्हणून ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। तर क्षय म्हणजे TB हा रोग कशापासून होतो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर पहा मित्रांनो सर्दी विषाणूपासून होते, गोवर हा सुद्धा विषाणूपासून होतो आणि कांजण्या ह्या सुद्धा विषाणूपासून होतात। आता गोवरविषयी लक्षात ठेवा, गोवर हा जो काही आजार आहे हा मित्रांनो 5 वर्षाखालील बालकांना होणारा आजार आहे। 5 वर्षाखालील बालकांना मित्रांनो हा आजार होतो आणि 5 वर्षाच्या आतील जे काही बालकं असतात यांना मित्रांनो वयाच्या 9 ते 12व्या या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये यांना गोवरची लस दिली जाते आणि ही डाव्या मांडीमध्ये दिली जाणारी लस आहे। डाव्या मांडीमध्ये ही लस दिली जाते गोवरची। आणि कांजण्या हा सुद्धा विषाणूपासून होतो। कांजण्याविषयी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्या माणसाला कांजण्या होतात तर नंतर आयुष्यभर कधीच कांजण्या होत नाहीत। त्यामुळे एकदा होऊन गेल्याच्या नंतर परत आयुष्यभर न होणारा आजार कुठला, तर तो असेल मित्रांनो कांजण्या आणि प्लेग हे आजार असे आहेत की ज्या व्यक्तीला एकदा होऊन गेल्याच्या नंतर आयुष्यभरमध्ये कधीच कांजण्या आणि प्लेग हे 2 आजार होत नाहीत। त्यामुळे हे आयुष्यभर न होणारे आजार आहेत। एकदा होऊन गेल्याच्या नंतर म्हणजे प्रश्न असा विचारला जाईल खालीलपैकी कुठला आजार हा एकदा झाल्याच्या नंतर परत होत नाही, तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे कांजण्या आणि प्लेग हे 2 आजार हे एकदा झाल्याच्या नंतर परत कधीच होत नाहीत। तर प्लेग आजाराविषयी लक्षात ठेवा, प्लेग हा आजार उंदरापासून पसरतो। कशापासून पसरतो मित्रांनो, प्लेग हा आजार उंदरापासून पसरणारा आजार आहे। उंदरापासून पसरणारा आजार आहे। प्राण्यापासून पसरणारा आजार म्हणजे कुठला, प्लेग हा आजार आहे। तर पुढचा प्रश्न पहा, तर पहा तुमच्या आरोग्य सेवक या भरतीच्या यशामध्ये मित्रांनो तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला तांत्रिक हा घटक अतिशय महत्त्वाचा असणार आहे। ज्या विद्यार्थ्याला तांत्रिकमध्ये जास्तीत जास्त मार्क येतील तो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आरोग्य सेवकमधून सिलेक्ट होऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त तांत्रिक क्वेश्चन करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण तांत्रिक प्रश्नाची सिरीज चालू करत आहोत। तर मित्रांनो ह्या सिरीजसाठी तुम्ही जास्तीत जास्त याचा फायदा घ्यायचा आहे। आणि ॲपसुद्धा मित्रांनो प्ले स्टोअरवर
अवेलेबल आहे, ज्याचं नाव आहे मित्रांनो युवराज अकॅडमी 24 हे अवेलेबल आहे मित्रांनो. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर सर्व विद्यार्थ्यांनी याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर पहा किती दिवसात कोश फुटून प्रौढ डास तयार होतो. तर प्रश्न असा पण विचारला आहे की डासाच्या विकासात्मक अवस्था किती आहेत. तर मित्रांनो हा जो काही डास असतो याच्या विकासात्मक अवस्था एकूण 4 आहेत. किती? एकूण 4 अवस्थेमध्ये जो काही डास असतो मित्रांनो हा विकसित होत असतो. तर याच्या विकासाच्या 2 ते 3 याच्या विकासाच्या अवस्था आहेत. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. आणि जी काही डास असतो मित्रांनो या डासापासून आपल्याला वेगवेगळे आजार होतात, जसे की मलेरिया असेल, डेंग्यू असेल, हे आजार आपल्याला डासापासून होतात. मग प्रश्नसुद्धा विचारले जातात की जो काही मलेरिया आजार आहे कुठल्या डासापासून होतो, डेंग्यू हा आजार कुठल्या डासापासून होतो, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. अशा अँगलने मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता 65 नंबरचा प्रश्न पहा. डॉक्टर अभयभंग हे पुढीलपैकी कोणत्या आरोग्यविषयक कार्यक्रमाशी संबंधित आहेत? डॉक्टर अभयभंग पहा 4 ऑप्शन तुमच्यासमोर आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. डॉक्टर अभयभंग व डॉक्टर राणीभंग हे कशाशी संबंधित आहेत? तर हे बालकुपोषणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. डॉक्टर अभयभंग व डॉक्टर राणीभंग हे बालकुपोषणाशी संबंधित आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता पहा कुष्ठरोगविषयी या ठिकाणी कुष्ठरोगविषयी मित्रांनो बाबा आमटे हे कुष्ठरोगाशी संबंधित असलेले महत्त्वाचे व्यक्ती आहेत. आणि कुष्ठरोग हा अनुवंशिक आजार नाही, हा लक्षात ठेवा. संसर्गजन्य आजार, अनुवंशिक आजार कुठले, संसर्गजन्य आजार कुठले, यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर पहा अनुवंशिक म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होणारा आजार म्हणजे त्याला अनुवंशिक आजार असे म्हणतात. जसे पहा मित्रांनो डायबिटीज असेल, एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला डायबिटीज हा आजार जर असेल म्हणजे साखर बिमारी, तर दुसऱ्या समोरच्या त्याच्या पिढीतल्या कुठल्या तरी व्यक्तीला हा आजार होतो. कॅन्सर हा आजारसुद्धा मित्रांनो संसर्गजन्य आजार नाही, परंतु हा कॅन्सर जो काय आजार आहे, डायबिटीज आहे, कॅन्सर जे काही आजार आहेत मित्रांनो हे पिढ्यानपिढ्या चालणारे आजार आहेत. त्यामुळे मित्रांनो हे संसर्गजन्य नाहीत, परंतु मित्रांनो हे काय अनुवंशिक आजार आहेत. आता पहा पोलिओ आजार. पोलिओ हा जो काय आजार आहे मित्रांनो, पोलिओ 5 वर्षाखालील बालकांना होतो. आणि पोलिओचा जो काही विषाणूपासून होणारा आजार आहे, आणि पोलिओवर 2 लस दिल्या जातात, एक म्हणजे साबीन आणि दुसरी म्हणजे साल्क. ह्या 2 लस मित्रांनो पोलिओवर दिल्या जातात. आणि पोलिओ हा मानवाच्या मज्जासंस्थेवर हल्ला करणारा विषाणू आहे. पोलिओ मानवाच्या मज्जासंस्थेवर हल्ला करणारा विषाणू आहे. तर मित्रांनो एवढे मुद्दे तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात ठेवायचे. आता क्षयरोग. क्षयरोग म्हणजे काय मित्रांनो? टीबी. क्षयरोग म्हणजे काय मित्रांनो? टीबी. आता टीबी या जीवाणूचा शोध कोणी लावला? टीबी हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो की टीबी हा कशापासून होतो? तर टीबी हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. टीबी म्हणजे हा जो काय आजार आहे मित्रांनो याच्या जीवाणूचा शोध कोणी लावला? तर याचा जो काही जीवाणूचा शोध लावला तो लावला मित्रांनो रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने मित्रांनो याचा जीवाणूचा शोध लावलेला आहे. आणि जागतिक क्षयरोग दिन म्हणून जागतिक क्षयरोग दिन म्हणून कुठला दिवस साजरा केला जातो? तर जागतिक क्षयरोग दिन म्हणून मित्रांनो या ठिकाणी 24 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहता 65 नंबरचा प्रश्न झाला. आता आपण या ठिकाणी 66 नंबरचा प्रश्न पाहूयात. तर पहा 66 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? तर पहा डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते? तर डॉट्स हे जे काय औषध उपचार आहे मित्रांनो, चला लवकरात लवकर याचा आन्सर द्यायचा आहे. तुम्हाला 3 सेकंद वेळ दिलेला आहे. तर डॉट्स याची सुरुवात कधी झाली? तर डॉट्स याची सुरुवात 1997 मध्ये झालेली आहे. कधी? 1997 मध्ये डॉटची सुरुवात झाली आहे. त्याच्यानंतर जी काय आशा सेविका आहे, ग्रामीण लेवलवर जी काय आशा सेविका आहे याची सुरुवातसुद्धा 1997 मध्ये झाली. आणि ही आशा सेविका एकूण किती लोकसंख्येमध्ये निवडली जाते? तर आशा सेविका ही एकूण 1000 लोकसंख्येमध्ये निवडली जाते. म्हणजे ही काय डॉट्स उपचार पद्धती आणि आशा स्वयंसेविका जी काय मित्रांनो ग्रामीण लेवलवर कार्य करते याची सुरुवात 1997 मध्ये झाली. कधी? 1997 मध्ये झाली. तर डॉट्स हा उपचार कुठल्या आजारावर वापरला जातो? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर डॉट्स हा आजार मित्रांनो जो काही उपचार आहे डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स, लॉंग फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा, डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. तर डॉट्स हा उपचार क्षयरोगावर वापरला जातो. कशावर वापरला जातो? क्षयरोग म्हणजे काय मित्रांनो? टीबी. ट्युबरक्लोसिस म्हणजे काय? टीबी हा कशावर वापरला जातो? तर डॉट्सचा उपचार टीबीवर वापरला जातो. त्याला काय म्हणतात? डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. यामध्ये कधी कधी प्रश्न विचारला जाईल डॉट्स या उपचार पद्धतीमध्ये खालीलपैकी कशाला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं? तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे डॉट्स या उपचार पद्धतीमध्ये जे काही क्षयरुग्ण असतो याला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपल्याला लक्षात असले पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने कसे परीक्षेला प्रश्न विचारले जातात हे जर ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस मित्रांनो तुमचं यश कोणी या ठिकाणी हिरवून घेऊ शकत नाही. मित्रांनो तुम्हीच तुमचं यश खेचून आणू शकता. त्यासाठी गरज आहे मित्रांनो तुमच्या मेहनतीला. आपल्याला महत्त्वाची गरज आहे मेहनत करण्याची. त्यामुळे मेहनत करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
मित्रांनो स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्हाला मेहनतीशिवाय कुठल्याही पर्याय नाही, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मेहनत करणं हे महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये नवीन असतील किंवा येऊ इच्छितात तर त्यांना मित्रांनो मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मेहनत मित्रांनो म्हणजे तुमची स्मार्ट स्टडीसुद्धा असणं महत्त्वाचं आहे. नेमकं परीक्षेला काय विचारलं जातं, एखादा प्रश्न या परीक्षेला आता उदाहरणार्थ पहा, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे स्कर्वी आजार जो आहे मित्रांनो क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. स्कर्वी हा आजार कशाच्या, क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. आता स्कर्वी म्हणजे काय, रगतपित्ती म्हणजे काय मित्रांनो, रक्तपित्ती जे आजार असतो त्याला स्कर्वी आजार असे सुद्धा म्हणतात. तर स्कर्वी, आता पहा हे लक्षात कसं ठेवायचं, आता पहा मित्रांनो आणि हे जे काय क आहे, तर क मध्ये आपण आपले हे जे काय क जीवनसत्व आहे याच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो. आता पहा, आता दुसऱ्या वेळेस परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की अजीवनसत्वाच्या अभावामुळे कुठला आजार होतो, तर पहा अजीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला कुठला आजार होतो, तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो आपल्याला रात आंधळेपणा हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. अजीवनसत्वाच्या अभावामुळे आंधळेपणा होतो एवढं आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. आता अजीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय, तर अजीवनसत्वाचं शास्त्रीय नाव मित्रांनो रेटिनॉल असं अजीवनसत्वाला शास्त्रीय नाव. अजीवनसत्वाचं शास्त्रीय नाव जर विचारलं तर रेटिनॉल. त्याचंच परत एक दुसरं नाव पहा, कॅरोटीन. अजीवनसत्वाला कॅरोटीन आणि रेटिनॉल हे दोन नाव लक्षात ठेवायचे. आणि अजीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला रात आंधळेपणा, कुठला रात आंधळेपणा हा आजार अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. दुसरा एक मुद्दा तुम्हाला अजीवनसत्वाच्या बाबतीमध्ये लक्षात असला पाहिजे, तो म्हणजे असा की अजीवनसत्व सर्वात जास्त कुठल्या फळामध्ये आढळतं, तर अजीवनसत्व हे सर्वात जास्त मित्रांनो असतं तर ते गाजरामध्ये. अजीवनसत्व कशामध्ये सर्वात जास्त असतं, गाजरामध्ये असतं. तर अजीवनसत्वाचं महत्त्वाचं शरीरामध्ये कार्य काय, तर आपल्या डोळ्याला निरोगी ठेवण्यासाठी अजीवनसत्व हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मित्रांनो जे व्यक्ती गाजर जास्तीत जास्त प्रमाणात खातात त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये कधीही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे गाजर अवेलेबल होत असतील तर गाजर हे जास्तीत जास्त तुम्ही खाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो तुमचे डोळे स्वच्छ, शुभ्र आणि या ठिकाणी मित्रांनो डोळ्याला तुमच्या कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही. डोळ्याच्या संबंधित असलेले महत्त्वाचं जीवनसत्व कुठलं, असा प्रश्न जर आला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे अजीवनसत्व. एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे अजीवनसत्वाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर ब जीवनसत्व. आता ब जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार पडतात हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो. तर ब जीवनसत्वाचे एकूण 8 प्रकार पडतात. हा प्रश्न तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ब जीवनसत्वाचे एकूण किती 8 प्रकार पडतात. आता ब जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला बेरी हा रोग होतो. कुठला मित्रांनो, बेरी हा रोग होतो. तर पहा, क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला मुडदूस हा आजार होतो. कुठला मित्रांनो, मुडदूस हा आजार होतो. आता मुडदूस आजार म्हणजे काय, आता मुडदूसच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्ष महत्त्वाचे असले पाहिजे. एक म्हणजे पहा, मुडदूस जो काय आजार आहे हा 5 वर्षाच्या खालील बालकांना होणारा आजार आहे. आणि मुडदूस कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं, तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ड जीवनसत्वाला कुठलं जीवनसत्व असे म्हणतात, तर ड जीवनसत्वाला सूर्यकिरण जीवनसत्व असे म्हणतात. आता ड जीवनसत्वाला मित्रांनो सूर्यकिरण जीवनसत्व का म्हणतात, तर ड जीवनसत्व हे जे काही आपला सूर्याचा जो काही सकाळचा प्रकाश असतो मित्रांनो, ह्या प्रकाशामध्ये आपल्या त्वचेखाली इंट्राडर्मल नावाचं मित्रांनो एक रसायन असतं. तर यावर सूर्यकिरण ज्यावर पडतात त्यावेळेस मित्रांनो याचं रूपांतर ड जीवनसत्वामध्ये होतं. कशामध्ये होतं, ड जीवनसत्वामध्ये होतं. म्हणजे आपल्या त्वचेच्या खाली निर्माण होणारं जीवनसत्व कुठलं, तर ड जीवनसत्व आहे. सूर्यापासून निर्माण होणारं जीवनसत्व कुठलं, तर ड जीवनसत्व आहे. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कुठला आजार होतो, तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला मुडदूस हा आजार होतो. मुडदूस हा आजार 5 वर्षाच्या खालील बालकांना होतो. मुडदूस हा आजार आपल्या हाडाशी संबंधित असलेला आजार आहे. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि ड जीवनसत्व जे काय पालेभाज्यातून न मिळणारं जीवनसत्व कुठलं, असा प्रश्न जर विचारला तर पालेभाज्यातून न मिळणारं जीवनसत्व म्हणजे ड जीवनसत्व आहे मित्रांनो. एवढे मुद्दे तुम्हाला या पहा, हा जो का आपला 67 नंबरचा प्रश्न होता यावर मित्रांनो जवळपास 10 ते 15 प्रश्न या ठिकाणी मी तुमचे क्लिअर करून दिलेले. आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की व्यवस्थितरित्या आवडत असेल. जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. आता 68 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला 100% सर्व मुद्दे क्लिअर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे. तर मित्रांनो आपलं ॲपसुद्धा आहे ज्याचं नाव आहे युवराज अकॅडमी 24. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो त्याला तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो जे काही तांत्रिक प्रश्नाची तुम्हाला जर तयारी करायची असेल तर अगदी बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण मित्रांनो मी अशा स्वरूपामध्ये करणार आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला कशाही स्वरूपाचा प्रश्न जर परीक्षेला जर विचारला तर तुम्हाला तांत्रिक प्रश्नामध्ये जे काही 40 तांत्रिक प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर मित्रांनो ह्या 40 तांत्रिक प्रश्नामध्ये तुम्हाला 100% 35 ते 36 मार्क तुम्हाला 100% यामध्ये येतील. तर मित्रांनो जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर त्यासाठी फक्त 500 रुपये फी ठेवण्यात आले आहे. मित्रांनो हे तांत्रिक प्रश्न जोपर्यंत तुमची झेडपीची परीक्षा होत नाही तोपर्यंत तुमचा कोर्स हा व्हॅलिड असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि ॲप डाउनलोड करून मित्रांनो मला 7977092714 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूयात 68 नंबरचा. ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरले जाते. आता ब्लिचिंग पावडर भानगड काय,
तर पहा मित्रांनो, जे काही ब्लिचिंग पावडर आपलं पाणी आहे, आपल्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. त्रुटीचा वापरसुद्धा मित्रांनो पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो. जर आपल्या पाण्यामध्ये जर मित्रांनो गाळ असेल तर हे पाणी शुद्ध करण्यासाठी त्यामध्ये त्रुटी फिरवली जाते. त्रुटी फिरवल्याच्या नंतर काय होतं, तर ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये त्रुटी फिरवतो त्यावेळेस मित्रांनो जो काय पाण्यामध्ये गाळ आहे हा बुडाला जाऊन बसतो. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर पहा, ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरलं जाते, तर पहा दुर्गंधी नाशक म्हणून याचा वापर केला जातो, बरोबर आहे. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जातो, हा सुद्धा मुद्दा बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा, मूलमूत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणजेच ब्लिचिंग पावडरचा वापर 3 गोष्टीसाठी केला जातो, दुर्गंधीनाशक म्हणून, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आणि मूलमूत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पहा, परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात हे ज्या विद्यार्थ्यांना कळेल मित्रांनो ते विद्यार्थी 100% यश मिळतील. तर मित्रांनो, एप्रिल आणि मेमध्ये 100% तुमच्या झेडपीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्न करणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. मित्रांनो, सातत्य ठेवणं हे महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमच्याकडे 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे जे काही संयम असला पाहिजे. संयम म्हणजे मित्रांनो तुम्हाला परीक्षा होईपर्यंत तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करणं, म्हणजे तुमचे सातत्यसुद्धा असणं तुमच्याकडे महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या जिद्द चिकट ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. बरेच विद्यार्थी असतात की अर्धावट या ठिकाणी अभ्यास करतात आणि सोडून देतात, म्हणजे कधी परीक्षा होईल याचा विचार करत बसतात. तर मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांना यश मिळणं हे खूप कठीण जातं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो जवळपास एका पदासाठी 1000 2-2 हजार मुलांना क्रॉस करून आपल्याला पहिला तर दुसरा क्रमांक काढावा लागतो. मित्रांनो, एक विचार करा, आपण शालेय जीवनामध्ये शिकत असताना 10 आपल्या वर्गामध्ये जर 50 मुलं असतील तर या 50 मुलामध्ये आपला पहिला नंबर येणं मित्रांनो शक्य नसतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला 1000 ते 1200 मुलांपर्यंत या ठिकाणी 1000 ते 1200 मुलांमध्ये आपल्याला मागं टाकून आपल्याला पहिला ते दुसरा क्रमांक मिळवायचा आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर यासाठी आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. अभ्यासाबरोबर स्मार्ट स्टडीसुद्धा महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी अनुभवल्या असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी अवगत झाल्या असतील तर असे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये लवकरात लवकर सक्सेस होतात. पहा, 69 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम भारतात रिकाम जागा साली सुरू करण्यात आला आहे. तर राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम भारतात कधी सुरू करण्यात आला आहे, तर पहा, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम भारतामध्ये 1952 मध्ये सुरू करण्यात आला आहे. ऑप्शन 1955 मध्ये राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम सुरू करण्यात आले. आता राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम कधी 1955 मध्ये सुरू करण्यात आला. आता राष्ट्रीय म्हणजे काय, केंद्र सरकारने लागू केलेला कार्यक्रम, त्याला राष्ट्रीय कार्यक्रम असे म्हणतात. राष्ट्रीय म्हणजे पूर्ण भारतभर लागू झालेला कार्यक्रम. म्हणजे पहा, 1955 मध्ये राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम, आता हिवताप जो काही निर्मूलन दिन 1955 मध्ये चालू केला, परंतु राष्ट्रीय हिवताप निर्मूलन जो आहे ह्याचा उद्देश काय होता, तर पहा, जे काही हिवताप आहे याने भारतामध्ये पूर्वीच्या काळी जास्तीत जास्त लोक ग्रस्त असायचे. सर्वात जास्त लोकांना होणारा आजार म्हणून हिवताप याचा काय मित्रांनो हिवतापाचा उल्लेख केला जात होता. त्यामुळे या आजारामुळे, हिवताप झालेल्या आजारामुळे हा आजार जास्तीत जास्त लोकांमध्ये पसरायचा. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती. तर पहा, 24 एप्रिल हा दिवस मित्रांनो काय राष्ट्रीय हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. 24 एप्रिल हा मलेरिया किंवा हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. 24 एप्रिल हा दिवस लक्षात ठेवा, कुठला, 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय हिवताप निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 24 मार्च हा दिवस क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न घ्या, पेसमेकर हे रिकाम जागा त्रास झालेल्या रुग्णासाठी वापरतात. आता पेसमेकर मित्रांनो या ठिकाणी कुठल्या रुग्णासाठी वापरलं जातं, तर पेसमेकर हे मित्रांनो या ठिकाणी 4 ऑप्शन तुमच्यासमोर आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर पहा, पेसमेकर हे कशासाठी वापरलं जाते, तर पेसमेकर हृदय ज्या व्यक्तींना हृदयाचे विकार आहेत अशा व्यक्तींसाठी पेसमेकर हे वापरलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता पहा, परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला जातो, जे काय आपलं हृदय आहे, हृदयाचं वजन किती असतं, तर 360 ग्रॅम. हृदयाचं वजन किती असतं, 360 ग्रॅम हे हृदयाचं वजन असतं. आणि आपलं हृदय हे मित्रांनो आपल्या डाव्या, जी काय आपली छातीचा जो काय डावा भाग आहे, या छातीच्या डावा भागामध्ये मित्रांनो आपलं हृदय स्थित असतं. त्यामुळे आपल्या छातीच्या डाव्या भागामध्ये जर दुखत असेल तर मित्रांनो आपल्याला जे काय अटॅक येण्याचा, झटका येण्याचा मित्रांनो जास्त चान्सेस असतो. त्यामुळे जर कोणाच्या छातीमध्ये डाव्या साईडला जर दुखत असेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपण वैद्यकीय डॉक्टरचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या छातीच्या डाव्या बाजूमध्ये जे काही हृदय असतं आणि हा अटॅक जो असतो मित्रांनो हृदयाशी संबंधित असतो. तर हा हार्ट अटॅक येतो का,
तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं हृदय मित्रांनो सतत कार्यशील असतं. आपण जन्मल्यावेळी मित्रांनो आपलं आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस मूल किंवा ज्यावेळेस गर्भ तयार होतो त्यावेळेस सर्वप्रथम काय तयार होत असेल तर हा हृदय तयार होतो मित्रांनो. म्हणजे आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या आईच्या पोटामध्ये होत असताना सर्वप्रथम आपलं हृदय तयार होतं आणि ज्यावेळेस मित्रांनो आपण मृत्यू पावतो ज्यावेळेस आपलं हृदय बंद पडतं त्यावेळेस आपल्याला मृत्यू म्हणून घोषित केले जातं. तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये असा कुठला अवयव आहे की माणूस मेल्याच्या नंतर जवळपास 4 ते 5 मिनिट जिवंत राहतो? असा कुठला अवयव आहे शरीरामध्ये की जो माणूस मेल्याच्या नंतर 4 ते 5 मिनिट जिवंत राहतो? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे तर त्या विद्यार्थ्यांनी 100% याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या की माणूस मेल्याच्या नंतर 4 ते 5 मिनिट जिवंत राहणारा अवयव माणसाच्या शरीरात कुठला आहे? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे. तर पेसमेकर कशाशी संबंधित आहे? हृदयाशी संबंधित आहे. आता पहा, जे काय आपलं हृदय मित्रांनो सतत कार्यशील असतं आणि आपलं हृदय हे आहे मित्रांनो, आपलं हृदय हे काय करतं तर रक्त शुद्ध करण्याचं कार्य आपलं हे हृदय करत असतं. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता पहा या ठिकाणी उल्लेख आलेला ऑप्शन क्रमांक 1 यकृताचा. आता आपण पहा मित्रांनो, जे काय या ठिकाणी तुम्हाला म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर कसा प्रश्न विचारला जाईल यावर मित्रांनो जास्तीत जास्त आपण कॉन्सन्ट्रेशन करत आहोत, जेणेकरून तुमचा कुठलाही टॉपिक माझ्याकडून या ठिकाणी मिस व्हायला नको आणि माझ्याकडून मिस नाही जर झाला तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त परीक्षेमध्ये फायदा होईल, ही 100% माझी गॅरंटी आहे. तर पहा यकृत. आता यकृताविषयी तुम्हाला वारंवार परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर आपल्या शरीरामध्ये जे काय मित्रांनो पित्त तयार होतं, पित्त कुठे तयार होत असतं? यकृतामध्ये तयार होत असतं. या पित्ताचं कार्य काय? तर आपण जे काही जेवण करतो तर हे जेवण मित्रांनो पचण्यासाठी पित्त हे महत्त्वाचं असतं, परंतु पित्त आवश्यकतेपेक्षा जास्त झालं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मळमळ, उलटी होणे, डोके दुखणे अशा स्वरूपाचे आजार तयार होत असतात. तर यकृतामध्ये मित्रांनो पित्त तयार होतं. मानवी शरीरातला सर्वात मोठा अवयव कुठला असेल तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे. तर हिपॅटायटिस B हा नावाचा जो काय आजार आहे मित्रांनो हा यकृताशी संबंधित आजार असतो. कावीळ हा आजार यकृताशी संबंधित असलेला आजार आहे आणि यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली? तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. आता मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कुठली याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कुठली तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जे की ग्रंथी मित्रांनो आपल्या मेंदूच्या खालच्या भागामध्ये स्थित असते, जी सर्वात लहान ग्रंथी म्हणून असते, जी मित्रांनो स्त्रीची जी काय मासिक पाळी आहे या मासिक पाळीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य जी ग्रंथी करते ती सर्वात छोटी ग्रंथी असते, तिला मास्टर ग्रंथी असे सुद्धा म्हणतात. तर ही ग्रंथी कोणती याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे. आता मूत्रपिंड म्हणजेच मित्रांनो अर्थात पहा किडनी. आता किडनी काय करते? हे जे काय मूत्रपिंड आहे, मूत्रपिंड काय करत असतं तर मित्रांनो हे जे काय आपलं मूत्रपिंड आहे तर आपल्या शरीरामध्ये जो काय आपण पाणी पितो, हे पाणी पिल्याच्या नंतर जो काय वेस्टेज भाग असतो मित्रांनो हा मूत्रपिंडाद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याचं कार्य हे मूत्रपिंड करत असतं. ज्यावेळेस मित्रांनो मूत्रपिंडामध्ये एक खडा तयार होतो त्यावेळेस त्याला आपण काय मूतखडा असे म्हणतात. तर हा याला कशामुळे तयार होतो? हा कॅल्शियम कार्बोनेटमुळे होतो. आपल्याला मूतखडा कशामुळे होतो तर कॅल्शियम कार्बोनेटमुळे मानवाला मूतखडा होत असतो. ह्या दोन्ही सुद्धा किडन्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला हा जो कॅल्शियम कार्बोनेटचा खडा तयार होतो. आता पहा बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की हा जो काही कॅल्शियमचा खडा आपल्या किडनीमध्ये जातो तरी कुठून? आपण खडा खाल्ल्याच्या नंतर जातो का? नाही. आता काही बरेच माणसं असतात की खडासुद्धा खात नाहीत, कुठल्याही प्रकारचं सेवन करत नाहीत, तरीसुद्धा खडा तयार होतो. तर हा खडा तयार होतो कुठून? तर पहा ज्यावेळेस मित्रांनो आपण पाणी पितो या पाण्यामध्ये क्षार नावाचे घटक असतात. क्षार नावाचे पहा विहिरीच्या पाण्यापासून आपल्याला जास्तीत जास्त मूतखडा होण्याची शक्यता असते, कारण की पहा विहिरीच्या पाण्यामध्ये सर्वात जास्त क्षार असतात. जर हे मित्रांनो आपण ज्यावेळेस क्षार पितो त्यावेळेस मित्रांनो आपल्या शरीरामध्ये अशी काही यंत्रणा असते की हे जे काय पाण्यामध्ये जे काही क्षार असतात ह्या क्षारांना कमी करण्याचं कार्य करतात. परंतु जर क्षार आपल्या शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त झाले तर कालांतराने मित्रांनो आपल्या शरीराच्या किडनीमध्ये या ठिकाणी त्याचा खडा तयार होतो, याला कॅल्शियम कार्बोनेट असे म्हणतात. आता त्यामुळे मित्रांनो आपल्याला मूतखडा हा आजार होत असतो. आता मूतखडावर वापरली जाणारी सर्वात महत्त्वाची पद्धत कुठली तर त्याला लिथोट्रिप्सी असे म्हणतात. मूतखड्यावर सर्रास वापरली जाणारी प्रक्रिया कुठली तर त्याला लिथोट्रिप्सी असे म्हणतात. हे मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे आहेत आणि ते क्लिअर असणं तुमचं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर मित्रांनो मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण मुद्दे क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एकही पॉईंट आपला सुटणार नाही याची मी पूर्णपणे दक्षताही घेणार आहे. आता 4 नंबरचा ऑप्शन दिलेला मित्रांनो आपल्याला मेंदू. मी वरतीच तुम्हाला प्रश्न विचारला होता की माणूस मेल्याच्या नंतर 4 ते 5 मिनिट जिवंत राहणारा मानवी शरीराचा अवयव कुठला तर त्याचं नाव आहे मित्रांनो मेंदू. मानवी शरीरामध्ये ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस मेंदू 4 ते 5 मिनिट जिवंत राहतो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता मानवी शरीराच्या सर्व
याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य मित्रांनो काय करत असतो, मेंदू करत असतो. आपल्या शरीरामध्ये दोन मेंदू असतात, एक म्हणजे पहा मोठा आणि एक म्हणजे छोटा. आता मोठा मेंदूमध्ये आपली स्मरणशक्ती असते, तर छोटा मेंदूमध्ये पहा आपला छोटा मेंदू आपल्या जे काय मित्रांनो टाळूचा जो का आपला डोक्याचा पाठीमागचा भाग आहे, या भागामध्ये आपलं छोटा मेंदू असतो. त्यामुळे आपल्या डोक्याच्या पाठीमागे जर लागलं तर मानवाचा मृत्यू सर्वात जास्त लवकर होतो. याचं कारण काय, तर या ठिकाणी मी सांगत आहे, थोडंसं लक्ष द्या. पहा मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा मागचा डोक्याच्या भागाला जर कुठं इजा जर झाली असेल, तर त्यावेळेस तुमचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा लवकरात लवकर मृत्यू होण्याचं कारण आहे मित्रांनो, आपला जो काही लहान मेंदू आहे, लहान मेंदू आपल्या श्वासनियंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतो. ज्यावेळेस मित्रांनो आपल्या श्वासनियंत्रणेवरचं नियंत्रण ठेवण्याचं कार्य लहान मेंदू सोडतो, त्यामुळे मित्रांनो माणसाचा लवकरात लवकर मृत्यू होतो. त्यामुळे प्रश्न असा विचारला जाईल की मानवाच्या श्वासन संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य कुठला कुठला भाग करतो, तर तो छोटा भाग करतो. आता पहा, वारंवार परीक्षेला प्रश्न विचारला जातो. पहा, मानवी मेंदूचं वजन किती असतं, तर मानवी मेंदूचं वजन मित्रांनो 1300 ते 1400 ग्रॅमच्या दरम्यान मानवाच्या मेंदूचं वजन आहे. किती, 1300 ते 1400 ग्रॅम एवढ्या दरम्यान मानवाचं मेंदूचं वजन आहे. आपल्या मेंदू मित्रांनो लाखो पेशीपासून बनलेला हा महत्त्वाचा आपला हा मेंदू आहे. याला काय ब्रेन असे इंग्लिशमध्ये म्हणतात. तर एवढे मुद्दे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचे आहेत. आता 71 नंबरचा प्रश्न पहा. डॉट्स हे अंतर्गत कॅटेगरी यू मध्ये इनसेन्सिटिव्ह फेस किती महिन्याचा असतो, तर हा 3 ते 4 महिन्याचा असतो. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 3 ते 4 महिन्याचा असतो. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पहा, डॉट्स ही डायरेक्टली ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स, हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. डॉटची सुरुवात कधी झाली, तर 1997 मध्ये झाली. डॉट्सचं जे काही उपचार पद्धती आहे, उपचार पद्धतीमध्ये रोग्याला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं आणि डॉट्स या उपचार पद्धतीमध्ये रोग्याला दररोज सकाळी इंजेक्शन दिलं जातं. हा मुद्दा लक्षात ठेवा, दररोज सकाळी इंजेक्शन दिलं जातं. तर मित्रांनो, कुठल्या आजाराचा रक्त नमुना हा केवळ रात्रीच घेतला जातो, याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. असा कुठला आजार आहे की जो आजार व्यक्तीला झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा रक्त नमुना केवळ रात्रीलाच घेतला जातो आणि तो 8:30च्या नंतर 8:30 ते 12:30 या दरम्यान घेतला जातो. कारण की त्या रोगाचे जे काही जीवाणू असतात ते मानवी शरीरातील रक्तामध्ये 8:30 ते 12च्या दरम्यान रात्रीला येतात आणि दिवसभर ते मानवी शरीराच्या लसिका ग्रंथीमध्ये लपून बसतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. असा कुठला आजार आहे की ज्या आजाराचे जे काही जीवाणू आहेत की ते दिवसभर लसिका ग्रंथीमध्ये लपून बसतात आणि रात्री 8:30 ते 12च्या दरम्यान या ठिकाणी आपल्या रक्तामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे त्या व्यक्तीचा रक्त नमुना केवळ रात्री घेतला जातो. तर असा कुठला आजार आहे मित्रांनो की ज्याचा रक्त नमुना केवळ रात्रीलाच घेतला जातो, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. पूर्ण मुद्दे क्लिअर करण्याचा प्रयत्न मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा करत आहे. आणि अशा स्वरूपामध्ये मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ जोपर्यंत आपली झेडपीची परीक्षा होत नाही तोपर्यंत मित्रांनो तुमची इंग्लिश असेल, मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहा, 72 नंबरचा प्रश्न, हॅन्सन डिसीज म्हणजे काय. आता हॅन्सन डिसीज म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हॅन्सन डिसीज म्हणजे काय. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी उत्तरसुद्धा देत आहेत, कारण की हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो. त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना हा माहीत असणं महत्त्वाचं आहे. तर हॅन्सन डिसीज म्हणजेच मित्रांनो कुष्ठरोग. आता कुष्ठरोगाविषयी मी तुम्हाला महत्त्वाची माहिती दिलेली आहे, परंतु या कुष्ठरोगाला हॅन्सन डिसीज असेच का म्हणतात याची माहिती मी तुम्हाला देणार. वरच्या प्रश्नामध्ये कुष्ठरोग म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं, तर या रोगामध्ये मित्रांनो मी तुम्हाला आता हॅन्सन याविषयी माहिती देणार आहे. तर कुष्ठरोगाला हॅन्सन डिसीज असे का म्हणतात, तर मित्रांनो नॉर्वे देशाचा शास्त्रज्ञ आहे ज्याचं नाव होतं हॅन्सन. नॉर्वे देशाचा शास्त्रज्ञ होता ज्याचं नाव होतं मित्रांनो हॅन्सन. यांनी 1873मध्ये याने कुष्ठरोगाचा शोध लावला. कधी, 1873मध्ये याने कुष्ठरोगाचा शोध लावलेला आहे. त्यामुळे याला हॅन्सन डिसीज असे म्हणतात. तर पहा, कुष्ठरोग जो काय कशापासून होतो, तर कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा आजार आहे आणि याचा शोध हॅन्सन या शास्त्रज्ञाने लावला. तो कधी लावला, 1873मध्ये लावला. आणि 1873मध्ये कुठे लावला, तर नॉर्वे देशामध्ये. नॉर्वे देशामध्ये मित्रांनो याने या कुष्ठरोगाचा शोध लावला. कोणी लावला, हॅन्सन याने लावला, म्हणून याला हॅन्सन डिसीज असे सुद्धा म्हणतात. तर मध्यरात्री सूर्य चमकणारा देश कुठला, असा प्रश्न जर विचारला तर मध्यरात्रीला सूर्य चमकणारा देश म्हणून नॉर्वे देशाचा उल्लेख केला जातो. कुठल्या, नॉर्वे देशाचा उल्लेख केला जातो. एवढे मुद्दे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला क्षयरोगाविषयी माहिती दिली, मलेरियाविषयी माहिती दिली. आता वरती मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की असा कुठला आजार आहे की ज्या आजाराचा रक्त नमुना केवळ रात्रीलाच घेतला जातो, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो हत्ती रोग. तरीसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, हा जो काय हत्ती रोग आहे, हत्ती रोगाचा रक्त नमुना केवळ रात्रीलाच घेतला जातो. याचं कारण असं आहे की हत्ती रोगाचे जे काही जीवन आहेत मित्रांनो दिवसभर आपल्या शरीराच्या लसिका ग्रंथीमध्ये लपून बसतात, मात्र
रात्री 8:30 ते 12च्या दरम्यान हे आपल्या रक्तामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे हत्ती रोगाचा रक्त नमुना केवळ रात्रीलाच घेतला जातो. आणि 5 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती रोग दिन म्हणून साजरा केला जातो. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र कुठल्या जिल्ह्यामध्ये, याचं उत्तर मात्र तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मित्रांनो, हत्ती रोगाचा रक्त नमुना जो काही रात्रीला घेतला जातो, हत्ती रोग हा डासापासून होणारा आजार आहे. तर क्युलेक्स नावाचा डासाचं नाव लक्षात ठेवा. क्युलेक्स नावाच्या डासापासून हत्ती रोग होतो. आणि हत्ती रोगाचा रक्त नमुना रात्री घेतला जातो. हत्ती रोग दिन म्हणून 5 ऑगस्ट हा दिवस हत्ती रोग दिन म्हणून पाळला जातो. तर हत्ती रोगात जो काही संशोधन केंद्र आहे महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये, याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तो जिल्हा मित्रांनो विदर्भामध्ये आणि अमरावती विभागामध्ये. त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं. विदर्भामध्ये मित्रांनो हा विदर्भामध्ये असलेला महत्त्वाचा जिल्हा आहे. त्याचं उत्तर तुम्हाला मला सांगायचं आहे की ज्या नदीचं नावसुद्धा तेच आहे आणि जिल्ह्याचं नावसुद्धा तेच आहे. एवढी म्हणजे मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून सांगितली. त्यामुळे अपेक्षा करतो की हत्ती रोगाचा रक्त नमुना जो काय रात्रीला घेतला जातो आणि हत्ती रोग संशोधन केंद्र महाराष्ट्राच्या कुठल्याच जिल्ह्यामध्ये, जे की विदर्भामध्ये एका नदीचं नावसुद्धा आहे आणि जिल्ह्याचं नावसुद्धा आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला आता सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा 73 नंबरचा. कोणत्या आजाराचा रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचा असतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लवकरात लवकर ॲन्सर द्या. 3 सेकंदामध्ये ॲन्सर द्यायचं आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला, कारण की प्रत्येक मुद्दे क्लिअर करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थी मित्रांचा फायदा होईल. जेणेकरून मित्रांनो तुमचं काही व्हॉट्सअप ग्रुप असेल शैक्षणिक स्वरूपातला किंवा फेसबुक असेल तर यावर तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करत चला. तुमचे कोणी मित्र असतील किंवा नातेवाईक असतील यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा. 100% मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदाच होईल, त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. तर पहा 73 नंबरचा प्रश्न. कोणत्या आजाराचा रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचा असतो? पहिला ऑप्शन आहे मित्रांनो निमोनिया, दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो टायफॉईड, तिसरा ऑप्शन आहे क्षय आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मलेरिया. तर पहा याचं उत्तर आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला दिलं असेल, चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही उत्तर या ठिकाणी देत असाल. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 निमोनिया. निमोनिया आजाराचा जो काही रोगजंतू आहे मित्रांनो तो कसा असतो? अंडाकृती स्वरूपाचा असतो. कोंबडीच्या अंड्यासारखा असतो. ते कशाचा असतो? तर निमोनिया आजाराचा असतो. आता टायफॉईडचा रोगजंतू कसा असतो? तर हा दंडाकृती स्वरूपाचा असतो. टायफॉईडचा कसा असतो? दंडाकृती स्वरूपाचा असतो. टायफॉईड म्हणजेच मित्रांनो विषमज्वर हा आजार आहे. हा कशापासून होतो? विषाणूपासून होतो आणि हा आपल्याला यकृताला होणारा महत्त्वाचा आजार आहे. आता क्षयरोग, हा क्षयरोगाविषयी मी तुम्हाला सांगितले. क्षयरोगाचा शोध कोण लावला? रॉबर्ट कॉक याने लावला. 24 मार्च हा दिवस क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, डॉट्स ही उपचार पद्धती क्षयरोगावर वापरली जाते. डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असे याला म्हणतात. याची सुरुवात 1997 झाली आहे. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. क्षयरोगावर 2 लस दिल्या जातात. जन्मल्या बाळकाला कुठली लस दिली जाते? तर जिचं नाव आहे मित्रांनो BCG लस कुठे वापरली जाते? तर BC आणि G. BCG लस कशा क्षयरोगावर वापरली जाते? क्षयरोग म्हणजेच मित्रांनो TB, याला ट्युबरक्लोसिस असे म्हणतात. तर BCG जन्मल्या कुठली लस दिली जाते? तर BCG नावाची लस ही दिली जाते. याला बॅसिलस क्लायमेट ग्युरिन. आता BCG लसीचा शोध कोणी लावला? तर बॅसिलस क्लायमेट ग्युरिन या शास्त्रज्ञांनी लावला. म्हणून यांचे पहिल्या अक्षराचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. एवढे मुद्दे तुम्हाला क्षयरोगाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचे आहे. तर आशा करतो मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल. आता 74 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. 74 नंबरचा प्रश्न पहा. दूध तापविण्यामुळे त्यातील थायमिन आणि कोणते जीवनसत्व नष्ट होते? आता पहा जे काही दूध आहे, आता दुधाचं पाश्चरायझेशन केलं जातं. तर या पाश्चरायझेशनचा शोध कोणी लावलेला आहे? तर लुईक पाश्चर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आता दुधाचं पाश्चरायझेशन म्हणजे काय? दुधाचं पाश्चरायझेशन म्हणजे काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला लक्षात असला पाहिजे. आता दुधाचं पाश्चरायझेशन म्हणजे मित्रांनो असं असतं की दुधाचं पाश्चरायझेशनमध्ये ज्यावेळेस आपण दूध घेतो आणि ज्यावेळेस आपण दूध ते तापवतो त्यावेळेस त्याला दुधाचं पाश्चरायझेशन असे म्हणतात. हे आपण घरीसुद्धा करू शकतो. तर पहा दूध तापवल्यामुळे त्यातील थायमिन म्हणजे काय? B1 नावाचं जीवनसत्व, त्याला थायमिन असे म्हणतात. आता B3 जीवनसत्वाला काय म्हणतात? B3 नावाच्या जीवनसत्वाला पेलाग्रा असे म्हणतात. तर पेलाग्रा कशाला म्हणतात? B3च्या जीवनसत्वाला म्हणतात. आता कोणतं जीवनसत्व नष्ट होतं? तर यामध्ये पहा मित्रांनो क जीवनसत्व नष्ट होत असतं. ज्यावेळेस आपण दुधाचं पाश्चरायझेशन करतो त्यावेळेस मित्रांनो त्यामध्ये क जीवनसत्व हे होत असतात. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. येतो काय? आता पहा मित्रांनो 75 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरणाद्वारे नियंत्रण करता येत नाही? कुठला आजार आहे की ज्याच्यावर लस सध्या उपलब्ध नाही? पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो क्षयरोग. सोपा प्रश्न तुम्हाला वरती सांगितलेले. पोलिओ यावर सुद्धा लस उपलब्ध आहे का नाही हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता घटसर्प आणि कॅन्सर.
तर याचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मला दिलं असेल, कारण की मित्रांनो हा प्रश्न अतिशय सोपा होता आणि मी वरती तुम्हाला याचं उत्तरसुद्धा सांगितलेलं आहे. तर पहा याचं उत्तर असणार कॅन्सर, ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. तर आधुनिक कॅन्सरचा दवाखाना कुठल्या शहरामध्ये महाराष्ट्रात, तर तो मुंबई या ठिकाणी. कुठे? मुंबई या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरणाद्वारे नियंत्रण करता येत नाही, तर कॅन्सरवर मित्रांनो कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. कॅन्सर आणि डायबिटीज हे दोन लक्षात ठेवा. कॅन्सर आणि डायबिटीज म्हणजे शुगर म्हणजे साखर बिमारी, यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही आहे. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवा. आता क्षयरोगावर BCG नावाची लस दिली जाते. मूल जन्माला कुठली लस दिली जाते? BCG लस दिली जाते, याची माहिती मी तुम्हाला दिली. आता पोलिओवर 2 लसी दिल्या जातात. एक आहे मित्रांनो साल्क आणि दुसरी आहे साबिन. साल्क लस दिली जाते, ही जी काय साल्क लस ही इंजेक्शनाद्वारे दिली जाते. तर बालकाला जी काय तोंडाद्वारे जी काय पोलिओची लस दिली जाते ती साबिन नावाची. कुठले मित्रांनो? साबिन नावाच्या शास्त्रज्ञाने तिचा शोध लावला, म्हणून तिला साबिन असं म्हटलं जातं. पोलिओवर 2 प्रकारच्या लसी दिल्या जातात, म्हणजे पोलिओ लसीद्वारे नियंत्रित येणारा आजार आहे. घटसर्प यावर सुद्धा एक लस दिली जाते, जिचं नाव आहे मित्रांनो त्रिगुणी, म्हणजे याला ट्रिपल व्हॅक्सिन असे सुद्धा म्हणतात. त्रिगुणी लस दिली जाते, जी पहा घटसर्प, डांग्या खोकला आणि दिली जाते. पहा 3 आजारावर दिली जाते. त्या आजाराचं नाव आहे मित्रांनो पहा घटसर्प, डांग्या खोकला आणि दुसरा एक आजार आहे मित्रांनो. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं. 2 नावाचे नाव मी तुम्हाला सांगितले, एक म्हणजे घटसर्प, दुसरा म्हणजे डांग्या खोकला आणि तिसरा आजार कुठला आहे की ज्यावर त्रिगुणी लस दिली जाते. व्हेरी MP असलेला प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न घ्या. देवी हा आजार रिकाम जागा नामक विषाणूमुळे तत्काळ होणारा आणि अत्यंत सांसर्गिक आजार आहे. तर पहा पूर्वीच्या काळी मित्रांनो देवी नावाचा आजार होता. आता देवी नावाचा आजार याचं नाव का पडलं, तर पहा यामध्ये मानवाच्या शरीरावर सर्व शरीरावर मित्रांनो फुटकुळ्या येत होत्या, बारीक बारीक फोड येत होते. पहा बरेच जुने व्यक्ती जर असतील 1976च्या अगोदर, तर त्यांच्या तोंडावर मित्रांनो फुटकुळ्या नावाच्या फुटकुळ्या येत होत्या आणि त्या फुटत होत्या आणि त्याचे असे खड्डे शरीर आपल्या त्वचेवर तयार होत होते. त्याला देवी हा आजार म्हणतात. हा अतिशय संसर्गजन्य आजार होता. म्हणजे हा जो आजार आहे मित्रांनो 1976च्या अगोदर सर्वात जास्त पसरलेला आजार आहे आणि त्या काळामध्ये मित्रांनो देवी आजाराने जगामध्ये सर्वात जास्त लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. ज्याप्रमाणे मित्रांनो कोरोना आला होता त्यावेळेस देवी हा आजार खूप भयंकर आणि अतिशय संसर्गजन्य आजार होता. तर देवी आजारावर लस कोणी शोधून काढली, तर पहा पहिलं ऑप्शन पहा आंतरसंसर्गजन्य तत्काळ होणारा आजार आहे, नामक विषाणू होणारा आजार आहे. आता देवी आजारावर कोणी लस शोधून काढली, तर याचं उत्तर पहा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे. जे की देवी या नावावर जी काही लस दिली जाते, तर यावर एडवर्थ जन्नर या शास्त्रज्ञांनी लस शोधून काढलेली. कोणी? एडवर्थ जन्नर या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली लस जी आहे ती एडवर्थ जन्नर या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे. अतिशय भयानक असा हा रोग होता आणि या आजाराच्या विषाणूचं नाव काय, तर हा आजाराचं फेरिओला विषाणू. कुठलाही फेरिओला विषाणू, ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. फेरिओला विषाणूमुळे देवी हा आजार होत असतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. देवी आजारावर लस कोणी शोधली, तर एडवर्थ जन्नर या शास्त्रज्ञाने देवी आजारावर लस शोधलेली आहे. आता पुढचा प्रश्न घ्या. 77 नंबरचा प्रश्न. कांजण्या या रोगाचे प्रमुख लक्षण कोणते? कांजण्या या रोगाचे प्रमुख लक्षण कुठले, तर पहा खोकला येणे, ताप व पुरळ येणे, खाज सुटणे, त्वचेवर डाग पडणे. तर कांजण्या, आता कांजण्याविषयी मी तुम्हाला माहिती दिली आहे की कांजण्या हा जो आजार एकदा झाल्याच्या नंतर माणसाला कधीही होत नाही. कांजण्या आजाराचं महत्त्वाचं लक्षण तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. तर कांजण्या, ज्या व्यक्तीला कांजण्या येतात त्यावेळेस काय होतं, तर कांजण्या आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या शरीरावर बारीक बारीक फुटकुळ्या येतात आणि त्या फुटकुळ्या फुटतात व त्यामध्ये पाणी असतं. ज्यावेळेस चिकट हे पाणी असतं, ज्यावेळेस ही कांजणी आपण फोडतो त्यावेळेस मित्रांनो त्या कांजण्यामधलं पाणी आपल्या त्वचेच्या इतर भागाला लागतं. त्याच ठिकाणी सुद्धा मित्रांनो ह्या कांजण्या येत असतात आणि कांजण्यामुळे आपल्या शरीराची सर्वात जास्त आग होते आणि कांजण्यामध्ये सर्वात जास्त मानवाला ताप येते. मित्रांनो पहा मानवी शरीराचं तापमान 98.4 फॅरेनहाईट असतं, 98.4 फॅरेनहाईट असतं आणि आपल्या सर्वसाधारण जर डिग्री सेल्सिअसमध्ये जर पाहिलं तर 37 डिग्री सेल्सिअस एवढं सर्वसाधारण तापमान हे मानवाचं असतं. तर यापेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस मित्रांनो आपल्याला ताप आली हे ग्राह्य धरलं जातं. तर ह्या कांजण्यामध्ये आपल्या शरीराचं तापमान हे जवळपास 103 फॅरेनहाईट ते 104 फॅरेनहाईटच्या दरम्यान जातं आणि आपल्या पोटावर व पाठीवर छोटे छोटे पुरळ येतात आणि त्या पुरळामुळे मित्रांनो हे पुरळ फुटतात आणि याच्यामध्ये पहा कांजण्या तयार होतात. कांजण्या म्हणजे मित्रांनो एक प्रकारचे बारीक बारीक शरीरावर आलेले फोड असतात. आता पहा पुढचा प्रश्न. 78 नंबरचा प्रश्न. रेबीज या रोगावरील लसाचे रिकाम जागा हे नाव आहे. आता रेबीज कशामुळे होतो, तर रेबीज कशामुळे होतो, तर रेबीज हा विषाणूपासून होणारा आजार आहे. ज्यावेळेस मित्रांनो आपल्याला पिसाळा कुत्रा मांजर चावते त्यावेळेस आपल्याला रेबीज हा आजार होतो. तर या रेबीज आजारावर जी काही लस दिली जाते तर या लसीचं नाव ARV या लसीचं नाव आहे.
तर हे पहा, या लसीचं नाव काय, ARV हे या लसीचं नाव आहे. ह्या कशा, रेबीज रोगाचा शोध कोणी लावला, तर लुईक पाश्चर या शास्त्रज्ञाने रेबीज या रोगाचा शोध लावलेला आहे. याने पहा, ज्यावेळेस आपल्याला कुत्रा चावतो त्यावेळेस आपल्या बोंबीमध्ये जे काही 14 इंजेक्शने दिले जातात, ह्या 14 इंजेक्शनाचा शोध लुईक पाश्चर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आणि रेबीज या रोगाची तुम्हाला लक्षणे सांगतो. रेबीज ज्यावेळेस आपल्याला कुत्रा चावतो त्यावेळेस मानवाला रेबीज हा आजार होतो. त्यावेळेस मानवाच्या शरीरामधून किंवा कुत्रा असेल किंवा मानव असेल सारखीच लक्षणे असतात. कुत्रा जर असेल तर पहा, त्याची लाळ बाहेर असते, त्याची जी काही शेपूट आहे खाली पडलेली असते, शेपूट कधी वरती जात नाही. आणि हा जो काही कुत्रा आहे सारखा इकडं तिकडं धावत असतो. त्याप्रमाणे मित्रांनो माणसाला सुद्धा असतं. आणि या आजारामध्ये पाण्याची भीती वाटत असते. प्रश्न विचारला जाईल खालीलपैकी कुठल्या आजारामध्ये मानवाला पाण्याची भीती वाटते, तर रेबीज या आजारामध्ये मानवाला पाण्याची भीती वाटत असते. एवढे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय सांगितलं परत एकदा पहा, रेबीज हा विषाणूपासून होणारा आजार आहे. रेबीज हा पाळीव प्राण्यापासून होतो. कुत्रा, मांजर या प्राण्यापासून आपल्याला रेबीज हा आजार होतो असतो. त्याच्यानंतर जो काही रेबीज हा आजार आहे, या रेबीज आजाराचा शोध कोण लावला, लुई पाश्चर याने लावला. आणि रेबीज म्हणजे कुत्रा चावल्याच्या नंतर आपल्या बोंबीमध्ये जे काही 14 इंजेक्शने दिली जातात हे रेबीज आजारावर दिले जातात. तर रेबीज आजाराच्या विषाणूचं नाव काय, ARV हे रेबीज आजाराच्या विषाणूचं जे काय लस आहे या लसीचं नाव आहे काय, ARV या लसीचं नाव आहे. पुढचा प्रश्न पहा, हिवताप प्रतिबंध महिना म्हणून कोणता महिना पाळला जातो. हिवताप प्रतिबंध महिना म्हणून कुठला महिना पाळला जातो. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला आता येणं हे साहजिक आहे, कारण की तुम्हाला सुद्धा माहीत असेल हिवतापात सर्वात जास्त आजार कुठल्या महिन्यामध्ये पसरतो, तर हा जून महिन्यामध्ये पसरतो. जून महिन्यामध्ये मित्रांनो पावसाला सुरुवात होते. प्रश्न असा पण तुम्हाला भूगोलमध्ये विचारला जाईल की भारताच्या कुठल्या राज्यामध्ये सर्वप्रथम मान्सून वारे येतात. पहा मित्रांनो, भारतामध्ये 80% पाऊस हा मान्सून वाऱ्यापासून पडतो. कशापासून पडतो, मान्सून वाऱ्यापासून पडतो. तर हे मान्सून वारे कशापासून येतात, तर नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून भारताला पाऊस पडतो. तर हे नैऋत्य मान्सून वारे सर्वप्रथम भारताच्या कुठल्या राज्यामध्ये प्रवेश करतात, तर ते मित्रांनो केरळ राज्यामध्ये. कुठे, केरळ राज्यामध्ये प्रवेश करतात. प्रश्न असा विचारला जर तुम्हाला की भारताच्या कुठल्या राज्यामध्ये सर्वप्रथम मान्सूनचे वारे येतात, तर केरळ राज्यामध्ये येतात. प्रश्न जर तुम्हाला असा विचारला महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम मान्सून प्रवेश करतो, तर महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मान्सून हा सर्वप्रथम प्रवेश करतो. हे प्रश्न तुम्हाला भूगोलसाठी सुद्धा लक्षात ठेवायचे. ज्या ज्या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी जे काही GK मध्ये सुद्धा बनू शकतील असे सुद्धा मी इन्फॉर्मेशन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, तर मावशिनराम या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. आणि ते ठिकाण कुठे, तर मेघालय राज्यामध्ये असलेलं महत्त्वाचं ठिकाण आहे. तर हिवताप महिना म्हणून जून महिना पाळला जातो. कुठला महिना, जून महिना पाळला जातो. आता 80 पासून समोरचे क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या आता पाहूया. समोर 80 नंबरचा प्रश्न पहा, रक्ताक्षयाचे प्रमुख लक्षण कुठले. आता रक्ताक्षय म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर पहा, आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या 9% वजन हे आपल्या रक्ताचं असतं. कशाचं असतं, रक्ताचं असतं. आता आपलं रक्त हे लाल कशामुळे असतं, तर यामध्ये काय असतं मित्रांनो, लोह असतं. काय असते याच्यामध्ये, लोह. आणि दुसरा एक घटक असतो लोह, आणि दुसरा एक घटक असतो पहा मित्रांनो ज्याला आपण काय म्हणतो, त्याला हिमोग्लोबिन असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, हिमोग्लोबिन. मग ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे मित्रांनो, आपलं रक्त चेक केल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण पाहिलं जातं. या रक्ताच्या प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन आपल्या रक्तामध्ये 14% असलं पाहिजे. किती, 14% आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण असलं पाहिजे. या रक्तामध्ये जर 14% पेक्षा जर हिमोग्लोबिनचं प्रमाण 7च्या जर खाली असेल, 9 पुरुषामध्ये 9 महिलामध्ये जर 7च्या खाली जर आलं, तर आपल्याला रक्ताक्षय हा भयंकर आजार होत असतो. या आजारामध्ये पहा मित्रांनो, ज्या व्यक्तीला रक्ताक्षय नावाचा आजार असतो त्यावेळेस मित्रांनो या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत असते. आता रक्ताची कमतरता भासल्यामुळे वेगवेगळे आजारसुद्धा या ठिकाणी या व्यक्तीला उपस्थित होऊ शकतात. चक्कर येणे, त्याच्यानंतर मित्रांनो माणसाला उलटी होणे, या स्वरूपाचे सुद्धा या रक्ताक्षय आजारामध्ये लक्षणे मानवाला दिसत असतात. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल रक्ताक्षयाचे प्रमुख लक्षण कुठले, तर पहा, डोळ्याच्या पापण्यातील खालचा भाग फिकट होणे, बराबर आहे. जीभ पांढुरकी होणे, तर हे सुद्धा बराबर आहे. नखे चापट होणे, हे सुद्धा बराबर, म्हणजे वरीलपैकी सर्व असणार. ज्या व्यक्तीला रक्ताक्षय असतो त्यामुळे काय होतं पहा, डोळ्याच्या पापण्यातील भाग जो फिकट असतो, त्याच्यानंतर जीभ आहे आपली पांढुरकी पडत असते. आता जीभ पांढुरकी पडते का, तर पहा, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये रक्त असतं, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये रक्त हे कमी होत असतं त्यावेळेस रक्ताचा कलर कसा असतो, लाल असतो. मग साहजिक आहे रक्त जर कमी होत असेल तर त्यावेळेस आपलं शरीर जे पांढरं पडत असतं, त्यामुळे जिभीचा भागसुद्धा पांढरा होतो. ज्यावेळेस मित्रांनो आपण पहा डॉक्टरकडे जातो त्यावेळेस डॉक्टर आपली जीभ पाहतात. तर जीभ का पाहतात, तर हेच कारण असतं की आपल्या शरीरामध्ये डॉक्टर पाहत असतात. आता आपलं
शरीर निरोगी राहण्याचं महत्त्वाचं लक्षण काय असतं तर आपली जीभ असते. तर ज्या व्यक्तीची जीभ ही गुलाबी कलरची असते, प्रश्न विचारला जाईल परीक्षेला, ज्या व्यक्तीची जीभ ही गुलाबी कलरची असते तर हे निरोगी व्यक्तीचं लक्षण आहे. त्यामुळे डॉक्टर आपली जीभ पाहतात. त्यामुळे डॉक्टर काय पाहतात मित्रांनो, आपली जीभ पाहतात. आता पहा, पूर्वीच्या काळी डॉक्टर हे आपली नाडी पाहत होते. आपली जे काय मित्रांनो हाताची जी काय नस आहे ही नाडी पाहत होते. तर ही नाडी पाहण्याचं कारण म्हणजे आपलं जे काय हृदय, आपल्या हृदयाचे ठोके एका मिनिटाला किती 72 पडतात. किती पडतात मित्रांनो, 72 पडतात. निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके एका मिनिटाला 72 पडत असतात. आता हे नाडीचा आणि जे काही हृदय, आपला हृदयाचा हा जवळचा संबंध असतो. त्यामुळे आपण नाडीचे ठोके पाहणं आणि हृदयाचे ठोके पाहणं हे एकच असतं. आता मात्र मित्रांनो ECG ह्या प्रकारची प्रक्रिया केली जाते. ECG प्रक्रिया केली जाते. ही कशाशी संबंधित आहे, ही हृदयाशी संबंधित आहे. ECG द्वारे आपल्याला आपल्या हृदयाचे ठोके हे समजले जातात. पूर्वीच्या काळी मित्रांनो फक्त डॉक्टर आपली नाडी पाहत होते. तर एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो, इन्सुलिनचे प्रमाण कोणत्या आजारात कमी होते. आता इन्सुलिन काय, आता इन्सुलिन काय भानगड आहे मित्रांनो. आता इन्सुलिन एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्सुलिन म्हणजे काय. आता इन्सुलिन आपली जे काही मित्रांनो आपली पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड ग्रंथी आहे, या स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिन स्रावत असतो. काय स्रावत असतो मित्रांनो, हा इन्सुलिन स्रावत असतो. तर इन्सुलिन स्रावणे आपल्या शरीरात, आता इन्सुलिन काय करत असतं तर पहा मित्रांनो, आपलं शरीर एक सिस्टमॅटिक बनलेलं असतं. ज्यावेळेस आपण अन्न खातो किंवा शुगरचे पदार्थ, कुठलेही गोड पदार्थ खातो. आता तुम्हाला वाटत असेल मित्रांनो, भातामध्ये सुद्धा सर्वात जास्त शुगर असते. जे व्यक्ती सर्वात जास्त भात खातात अशा व्यक्तीला डायबिटीज होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे मित्रांनो डॉक्टर हे तुम्हाला जे काय भात आहे, भाताचं प्रमाण हे कमी खाण्यासाठी सांगितलं जातं. याचं कारण हेच असतं मित्रांनो, भातामुळे आपल्या शरीराची पचन क्षमता ही कमी होत असते. जे व्यक्ती सर्वात जास्त भात खातात त्या व्यक्तीला इन्सुलिन होण्याची शक्यता दाट असते, कारण की भातामध्ये सर्वात जास्त शुगर असते. आपले जे काही तांदूळ असतात, जे काय मित्रांनो आपले गहू असतात, गहूमध्ये सुद्धा शुगर असते. आता एक इन्सुलिन आहे मित्रांनो, स्वादुपिंड ग्रंथीमधून स्रावत असतो. तर इन्सुलिन काय करतं, आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे या रक्तामध्ये मित्रांनो शुगर असते. काय असते, शुगर असते. तर या शुगरवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे इन्सुलिन करत असतं. काय करत असतं, इन्सुलिन करत असतं. आता तुमच्या याचं उत्तर लक्षात आलं असेल. तर इन्सुलिनच्या अभावामुळे कुठला आजार होतो, मधुमेह आजार होतो. मधुमेहाला काय म्हणतात, शुगर बिमारी किंवा याला साखर बिमारी असे सुद्धा म्हटलं. हा इन्सुलिन नावाचा घटक असतो. तर काय करतो, हा आपल्या शरीरातील जे काही रक्त आहे, रक्तावर जे काही साखर आहे, साखरवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य कुठलं करतो, इन्सुलिन करतं. ज्यावेळेस आपल्या पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिन स्रावणे हे बंद होते, त्यावेळेस माणसाला डायबिटीज हा आजार होतो. कुठला आजार होतो, डायबिटीज आजार होतो. डायबिटीज या आजाराला चुप्पा आजार असे सुद्धा म्हणतात. हा डायबिटीज जो काय आजार आहे मित्रांनो, हा डायबिटीज दिन म्हणून 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक डायबिटीज दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो आता या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा, 82 नंबरचा. प्रस्तुती पश्चात रक्तस्राव म्हणजे रिकाम जागा मिलीपेक्षा जास्त रक्तस्राव झाला असे म्हणता येईल. तर पहा, आता प्रस्तुती पश्चात म्हणजे काय, तर पहा, ज्यावेळेस स्त्रीची डिलिव्हरी होते, या स्त्रीची डिलिव्हरी न होता इतर कारण असतो, म्हणजे जशी पहा मित्रांनो मासिक पाळी असेल, या कारणास्तव जर 500 मिलीपेक्षा जर जास्त रक्तस्राव जर झाला तर त्याला काय म्हणतात मित्रांनो, त्याला 500 मिलीपेक्षा जर जास्त रक्तस्राव झाला तर रक्तस्राव असं म्हटलं जातं. म्हणजे डिलिव्हरीच्या पश्चात म्हणजे काय, डिलिव्हरी न होता. आता डिलिव्हरीमध्ये मित्रांनो याच्यापेक्षा जास्त सुद्धा रक्त जाऊ शकतं. त्यामुळे डिलिव्हरी व्यतिरिक्त, प्रश्न असा आहे की डिलिव्हरी व्यतिरिक्त तर ते 500 मिलीपेक्षा जर जास्त रक्त जर गेलं तर याला रक्तस्राव असं म्हटलं जातं. पुढे पहा, आता क्षयरोगासाठी रिकाम जागा व्हॅक्सिन दिली जाते. तर क्षयरोगासाठी कुठली व्हॅक्सिन दिली जाते, तर जिचं नाव आहे मित्रांनो बॅसिलस. आता याचं जे काही याचा BCG ही लस कशावर दिली जाते, क्षयरोगा म्हणजे TBवर वापरली जाते. तर याचं जे काही लॉंग फॉर्म आहे, याचं जो काही मित्रांनो लॉंग फॉर्म आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की ऑलरेडी झालेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, एकपेशीय प्राण्यास रिकाम जागा असे म्हणतात. तर एकपेशीय प्राण्यास काय म्हणतात, तर त्याला आदिजीव असे म्हणतात. एकपेशीय प्राण्यास काय म्हणतात, आदिजीव असे म्हणतात. तर पृथ्वी तलावर निर्माण झालेला पहिला एकपेशीय प्राणी कुठला असेल, तर तो आहे, त्याचं नाव आहे मित्रांनो पहा अमिबा. अमिबा हा पृथ्वी तलावर निर्माण झालेला पहिला एकपेशीय प्राणी आहे अमिबा. आणि हा मानवी प्रश्न विचारला आहे की पृथ्वीवर सर्वप्रथम जे काही सजीव कुठे तयार झाले, तर पृथ्वीवर सर्वप्रथम जे काही सजीव तयार झाले असतील ते म्हणजे पाण्यामध्ये तयार झाले. कुठे, पाण्यामध्ये सर्वप्रथम सजीव तयार झाले. प्रश्न विचारला गेला जर तुम्हाला की पृथ्वीवर सर्वप्रथम प्राणीसृष्टी कुठल्या याच्यामध्ये अस्तित्वात आली, तर ती पाण्यामध्ये आली. कुठे आली, पाण्यामध्ये आलेली आहे. जे कुठल्या रूपामध्ये, अमिबा नावाच्या रूपामध्ये आलेली आहे. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता दोष निर्माण होतो, तर नेत्रगोलातील दोष जे काय दाब, आता नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कुठला आजार होतो, तर तो आजार होतो मित्रांनो ज्याचं नाव आहे काचबिंदू. काचबिंदू कशामुळे होतो, काचबिंदू होतो. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे मोतीबिंदू नाही, हे चुकीचं उत्तर आहे. काचबिंदू याचं उत्तर असणार आहे. पहा, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे काचबिंदू हा आजार होत असतो. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता हे लक्षात ठेवायचं कसं,
तर पहा दाब, या ठिकाणी दाब शब्द आहे, द्रवाचा दाब. द्रवाचा दाब म्हणजे मित्रांनो आपण काचाला जर दाबलं तर काच फुटणार, त्यामुळे दाब हा शब्द जर असेल तर या ठिकाणी काच बिंदू हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. रातआंधळेपणा कशामुळे होतो? अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. अंधत्व कशामुळे येतं? तर पहा अजीवनसत्वाच्या अभावामुळे येत असतं. आता मोतीबिंदू 40 वर्षाच्या नंतर होणारा आजार कुठला? तर मोतीबिंदू आहे. आता मोतीबिंदू म्हणजे काय होतं? तर मित्रांनो आपल्या डोळ्यामध्ये एक प्रकारची टीक पडते, त्यालाच मोतीबिंदू असे म्हणतात. या मोतीबिंदूमुळे माणूस हा कायमस्वरूपी आंधळा होऊ शकतो. पुढे पहा 86 नंबरचा प्रश्न पहा. भांड्यात जर अन्न शिजविले तर त्यातून लोह चांगल्या प्रमाणात मिळते, तर कुठल्या भांड्यामध्ये? तांब्याच्या भांड्यामध्ये, ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये, स्टीलच्या भांड्यामध्ये की लोखंडाच्या भांड्यामध्ये? आता याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लोखंडाच्या भांड्यामध्ये जर अन्न शिजविले तर त्यातून लोह चांगल्या प्रमाणामध्ये मिळते. मग आता तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे या ठिकाणी पहा. लोह सर्वात जास्त कशापासून मिळतं आपल्याला? लोखंडापासून मध्ये मिळत असतं. लोह कशामध्ये असतं? लोखंडामध्ये असतं. कुठल्या पालेभाज्यामध्ये लोह सर्वात जास्त असतं? तर ते पालकमध्ये सर्वात जास्त असतं. त्याच्यामध्ये गूळ आणि शेंगदाणे. तुमच्या शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता जर असेल तर डॉक्टर तुम्हाला गूळ आणि शेंगदाणे खाण्यासाठी सांगतात, कारण की गूळ आणि शेंगदाण्यापासून या दोघांच्या मिश्रणामधून रक्त निर्माण होण्यासाठी तयार होते, कारण की याच्यामध्ये सर्वात जास्त लोहाचं प्रमाण असतं. त्यामुळे गूळ आणि शेंगदाणे आपल्याला सकाळी खाण्यासाठी डॉक्टर सांगितले जातात. आपल्या शरीरामध्ये जर रक्त कमी असेल तर आपल्याला गूळ आणि शेंगदाणे खाण्याचा सल्ला डॉक्टरना दिला जातो. पुढे पहा, झुरणी आणि सुखरोग हे कशाचे गंभीर आजार आहेत? तर झुरणी आणि सुखरोग हे प्रथिनाचे, उष्मांग कुपोषणाचे. 2 नंबर आहे कमी जीवनसत्वाचे, लोहाचा अभाव आणि आयोडीनची कमतरता. तर पहा लोहाच्या अभावामुळे कुठला आजार होतो? तर मी तुम्हाला वरती सांगितलेले लोहाच्या अभावामुळे आपल्याला कुठला आजार होतो? तर ज्याचं मित्रांनो पहा हिमोग्लोबिनचे कमी होतं त्याला रक्तक्षय असे म्हणतात. आयोडीनच्या अभावामुळे गॅयटर नावाचा आजार होतो. तर पहा जीवनसत्वाच्या अभावामुळे आता वेगवेगळे जे काही जीवनसत्व आहेत मित्रांनो, आता अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. आणि ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस नावाचा आजार होतो. तर पहा याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1, प्रथिने आणि उष्मांग कुपोषणाचे महत्त्वाचे. पहा झुरणी आणि सुखरोग हे प्रथिने आणि उष्मांकाचे महत्त्वाचे लक्षण आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीला जे काही छोटे बालक असतात यांना जर कुपोषण असेल तर त्याला झुरणी आणि शुकरोग नावाचे महत्त्वाचे हे आजार असतात. हे आजार होत असतात आणि हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आजार असतात. आता भारतामध्ये सर्वात जास्त म्हणजे कुपोषित बालके कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. कुठला जे प्रगतसुद्धा जिल्हा आहे ज्याचं नाव आहे मित्रांनो, जे मेळघाटमध्ये येते ते ठिकाण, तो म्हणजे अमरावती जिल्हा. पुढे पहा 88, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? खालीलपैकी कुठले विधान सत्य? सत्य म्हणजे बरोबर. सत्य म्हणजे काय? बरोबर. तर पहा लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते, हे सत्य विधान आहे. 2 नंबरचं पहा लोहाचे शरीरातील मुख्य कार्य म्हणजे प्राणवायूची आवक जावक करणे. 3 नंबरचा ऑप्शन आहे लोह शाकाहारी तसेच मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थामध्ये आढळते. तर वरीलपैकी सर्व बरोबर आहे. तर पहा जे काही लोह आहे, लोह म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे, रक्तामध्ये जे काही लोहाचं प्रमाण असतं, तर याचं कार्य काय? लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते. बरोबर आहे. लोह जर असेल तर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची निर्मिती आपल्या रक्तामध्ये होत असते. 2 नंबरचं पहा लोहाचे शरीरातील मुख्य कार्य म्हणजे प्राणवायूची आवक जावक करणे. पहा ज्यावेळेस आपण नाकाद्वारे श्वास घेतो आणि आपण नाकाद्वारे उच्छ्वास घेतो, म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेरची हवा आपल्या शरीरामध्ये घेतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन प्रवेश करत असतो. तर हा ऑक्सिजन आपल्या हृदयामध्ये डायरेक्ट या नाकाद्वारे हृदयामध्ये जातो आणि हृदयामधून तो रक्तामध्ये मिक्स होतो आणि रक्तामध्ये मिक्स होऊन मित्रांनो तो आपल्या शरीराच्या इतर अवयवांना पुरवण्याचं कार्य कोण करत असतं? तर ते लोह करत असतं. लोह शाकाहारी तसेच मांसाहारी या अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थामध्ये असतं. तर लोह बरोबर आहे. लोह हे शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या पदार्थामध्ये असतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा 89 नंबरचा. माणसाच्या पाठीच्या कण्यात किती मणके असतात? माणसाच्या पाठीच्या कण्यात किती मणके असतात? तर माणसाच्या पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 मणके असतात. किती असतात? 33 मणके असतात. आता या ठिकाणी मित्रांनो ऑप्शनच नाही, त्यामुळे याचं उत्तर आहे मित्रांनो 33. याचं उत्तर काय मित्रांनो? 33. माणसाच्या पाठीच्या कण्यात किती मणके असतात? तर एकूण 33 मणके असतात. स्फुट म्हणजे काय? आता स्फुट म्हणजे काय? पहा तुम्ही दवाखान्यात गेल्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मग असतात. पहा आपले वेगवेगळे रक्त नमुना घेण्यासाठीचा वेगळा असतो. त्याच्यानंतर आपली जी काही टॉयलेट आहे टॉयलेट चेक करण्याचा वेगळा असतो. त्याच्यानंतर आपली थुंकी आहे थुंकी तपासण्याचा वेगळा असतो. त्याच्यानंतर पहा आपलं मूत्र तपासण्याचा वेगळा असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मग असतात मित्रांनो त्याचे वेगवेगळे नाव असतात. आपल्या प्रश्न विचारल्या ठिकाणी स्फुट म्हणजे काय? आता स्फुट म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल. स्फुट म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो आपण थुंकतो त्याला इंग्लिशमध्ये स्फुट असे म्हणतात. म्हणजे स्फुट म्हणजेच थुंकीचे भांडे. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता पहा मित्रांनो 91 पासून समोरचे प्रश्न आपण पाहूयात. 91 पासून समोरचे प्रश्न. 91 नंबरचा प्रश्न पहा.
इनॅमलच्या वस्तू किती मिनिटे निर्जंतुक करतात? तर इनॅमलच्या वस्तू जे काय मित्रांनो, आता इनॅमल कशासाठी वापरलं जातं? ऑपरेशन करण्यासाठी इनॅमलच्या वस्तू वापरल्या जातात, किंवा कुठली एखादी सर्जरी करायची असेल तर त्यासाठी इनॅमलच्या वस्तू वापरल्या जातात. आता ह्या इनॅमलच्या वस्तू एकदा वापरल्याच्या नंतर ह्या निर्जंतुकीकरण करायच्या असतील तर ह्या कशामध्ये कराव्या लागतात? तर इनॅमलच्या वस्तू किती मिनिटे निर्जंतुकीसाठी केल्या जातात? तर त्या 7 ते 10 मिनिटासाठी ठेवल्या जातात. आता उकळत्या पाण्यामध्ये 7 ते 10 मिनिटे यामध्ये ठेवल्या जातात आणि त्याच्यानंतर त्या निर्जंतुक केल्या जातात इनॅमलच्या वस्तू. कंदमुळे प्रकारातील पुढीलपैकी कोणती एक भाजी नाही? कंदमुळे प्रकारातील कोणती एक भाजी नाही? अतिशय सोपा आणि ग्रामीण लेवलवर विद्यार्थ्यांना माहीत असलेला हा महत्त्वाचा प्रश्न असेल. आता कंदमुळे म्हणजे काय? जे की जमिनीमध्ये भेटतं त्याला कंदमुळ असे म्हणतात. पहा, पूर्वीचे जे काय आदिवासी लोक होते ते कंदमुळे खात होती. जे की जमिनीमध्ये भेटतं त्याला कंदमुळ असे म्हणतात. मग बटाटा हे जमिनीमध्ये असतं. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं काय? पुढीलपैकी कोणती भाजी कंदमुळ नाही? म्हणजेच आपल्याला काय जमिनीवर भेटते अशा स्वरूपाचा नाही, म्हणजे जे काय जमीन आहे जमिनीच्या खाली भेटते अशा प्रकारची कुठली भाजी नाही हे आपल्याला सांगायचे. आता बटाटा मित्रांनो पहा जमिनीखालीच भेटत असतो, म्हणून याचं उत्तर बटाटा हे बरोबर आहे. त्याच्यानंतर कांदासुद्धा जमिनीखालीच भेटतो. त्याच्यानंतर सुरण हे सुद्धा जमिनीखालीच भेटत असतं. मात्र दोडका हा जो काय दोडका आहे आपल्याला जमिनीवर भेटत नाही. तर दोडक्याची मित्रांनो वेल असती आपल्या पहा कुठं मांडव असेल किंवा कोणाकडे शेती जर असेल तर पहा वेगवेगळे प्रकारे असे जे काही टिक्या लावले जातात आणि त्यावर तो वेल चढतो आणि त्यावर हा दोडका निर्माण होत असतो. म्हणजे दोडका हा मित्रांनो कंदमुळ नाही. दोडका काय? कंदमुळ नाही. कंदमुळ म्हणजे काय? ज्याची जमिनीमध्ये उपलब्ध होती, जसे पहा बटाटा असेल तुमचा, कांदा असेल, सुरण असेल, त्याच्यानंतर बीट असेल, हे कशामध्ये जमिनीच्या जो काय खालचा भाग आहे पृष्ठभाग याच्या खालच्या भागामध्ये हे आपल्याला सापडत असतात. त्यामुळे दोडका हे आपल्याला जमिनीवरती म्हणजे वेलीवर भेटणारं फळ आहे. त्यामुळे ही भाजी या ठिकाणी कंदमूळ नसणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न मित्रांनो औरंगाबादला सुद्धा विचारला होता. हाच प्रश्न तुम्हाला चंद्रपूरला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. आता क्लास 3 मध्ये प्रश्न हे रिपीट होत जातात, त्यामुळे हे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. आता हृदयात ऑक्सिजन कमी पडल्यास कोणता विकार होतो? वरतीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हृदयामध्ये जर मित्रांनो जर या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जर पडली तर कुठला आजार होतो याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. मी तुम्हाला वरतीच सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा 94 नंबरचा. पुढीलपैकी आजार आणि लक्षण यांच्या जोड्या दिल्या असून त्यातील कोणती जोडी चुकीची आहे? आता रेबीजमध्ये पहा लाळ गळते, पाण्याची भीती वाटते, बरोबर आहे. क्षयरोगामध्ये खूप ताप येतो, अंगावर पुरळ येतात. कांजण्यामध्ये पहा खूप ताप येतो, नंतर अंगावर पुरळ येते, उठते. आणि 4 नंबरचं पहा एड्स, ताप येतो, वजन घट जाते आणि प्रतिकारशक्ती कमी होते. तर या आपल्याला काय सांगायचं? तर या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे पुढीलपैकी आजार आणि लक्षणे यांच्यापैकी दिलेल्या असून त्यातील कोणती जोडी चुकीची आहे? आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची. कुठली? आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची. चुकीचा असणार आहे क्षयरोग जो आहे, अंगावर पुरळ येतात आणि खूप ताप येतो. नाही तर क्षयरोगामध्ये मित्रांनो ताप हा हलकाच असतो, परंतु तापासोबत आपल्याला घामसुद्धा येत असतो आणि क्षयरोगामध्ये खोकलासुद्धा असतो. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचा असणार आहे. रेबीजमध्ये लाळ गळते, पाण्याची भीती वाटते, बरोबर आहे. कांजण्यामध्ये खूप ताप येतो, नंतर अंगावर पुरळ येतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि एड्समध्ये पहा मित्रांनो हा ताप येतो, वजन घटते आणि प्रतिकारशक्ती कमी होते. हे सर्व महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. आता पहा एड्सचा जगातील पहिला रुग्ण कोणत्या देशामध्ये आढळला? तर तो अमेरिकामध्ये आढळलेला आहे, ज्याचं नाव होतं मित्रांनो रॉक हाडसन. आणि जागतिक एड्स दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून जगामध्ये साजरा केला जातो. जो काय एड्स हा कशामुळे होतो? तर एड्स हा विषाणूमुळे होणारा महत्त्वाचा आजार आहे. लैंगिक असंबंधातून हा पसरणारा आजार आहे. लैंगिक संबंधामुळे पसरणारा हा आजार आहे. त्यामुळे जो काय एड्स आहे हा कशामुळे? विषाणूपासून होणारा आजार आहे. आणि एड्सच्या बाबतीमध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. हा एड्स आजारचे जे काही विषाणू आपल्या शरीरामध्ये जातात त्यावेळेस मित्रांनो ते 5 ते 8 वर्षाचा कालावधी घेतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एड्सचे विषाणू गेल्याच्या नंतर 5 ते 8 वर्ष आपल्याला त्याची जाणीवसुद्धा होत नाही. आणि हा जो काय मित्रांनो आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा आजार आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार या ठिकाणी निर्माण होतात. त्यामुळे एड्स बाबतीमध्ये एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे पहा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पहिलं ऑप्शन आहे पॅरिस, 2 नंबरचा ऑप्शन आहे जिनिव्हा, 3 नंबरचा ऑप्शन आहे रोम आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे न्यूयॉर्क. तर जागतिक क्षयरोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? आता पहा जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे आजार पसरत होते. मग या जगामध्ये साथीच्या प्रकारचे जे काय आजार आहेत हे आजार पसरले पाहिजे यासाठी सर्व जागतिक लेवलवर ही एक यंत्रणा उभी करावी अशी काही देशांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केली. आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आता जगामध्ये पहा कोरोनासारखा भयंकर आजार पसरलेला होता.
तर सर्व जगाने मिळून यावर कशा प्रकारे मात केली पाहिजे, म्हणजे जगावर आलेलं संकट आजाराच्या स्वरूपामध्ये जर असेल तर यावर कुठल्या प्रकारचं कशा प्रकारे नियंत्रण आलं पाहिजे, कुठल्या सर्व देशांनी मिळून यासाठी कसा आपला सामना केला पाहिजे, यासाठी एक जागतिक लेवलवर एक मंच उपस्थित असावा, यासाठी WHO ची स्थापना केली आणि ती केलेली आहे मित्रांनो 7 एप्रिल 1948 मध्ये. 7 एप्रिल 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली आणि ती झाली मित्रांनो स्वित्झर्लंड देशामधील जिनिव्हा या शहरामध्ये. स्वित्झर्लंड देशामधील जिनिव्हा या शहरामध्ये झालेली आहे. त्यामुळे 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे म्हणतात. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी. देश जर विचारलं तर स्वित्झर्लंड देशामध्ये. WHO मुख्यालय कुठे तर जिनिव्हा या ठिकाणी. याची स्थापना कधी झाली तर 7 एप्रिल 1948 मध्ये याची स्थापना झाली. त्यामुळे जगभरामध्ये 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता पॅरिस या ठिकाणी मित्रांनो पहा, युनेस्कोचे मुख्यालय कुठे पॅरिस या ठिकाणी. पॅरिस कुठल्या देशाची राजधानी याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. रोम ही कुठल्या देशाची राजधानी आहे तर रोम ही मित्रांनो इटली या देशाची राजधानी आहे. पहा या ठिकाणी जे काही कोरोनाचा विषाणू आहे, रोम या छोट्याशा देशामध्ये मित्रांनो, रोम जे काही इटली नावाचा देश आहे या देशाची राजधानी मित्रांनो रोम. इटली या देशाची राजधानी कुठली आहे रोम. तर या रोम या शहरामध्ये याचा सर्वात जास्त फैलाव झालेला होता. पुढचा प्रश्न पहा, जीवशास्त्रानुसार नवजात अर्भकाचे लिंग ठरते तर जीवशास्त्रानुसार नवजात अर्भकाचे लिंग कोणाकडून ठरवले जाते. म्हणजे पहा, एक स्त्री आणि पुरुष असेल तर यांचं जो काय मित्रांनो यांच्याकडून होणारं जे काय बाळ आहे तर या बाळाचे जे काही लिंग आहे कोणाकडून ठरवले जातं, मात्याकडून ठरवले जातं, पित्याकडून ठरवले जातं की माता पिता दोहीकडून की का परमेश्वराकडून. अशा स्वरूपाचे 4 ऑप्शन आपल्याला कन्फ्यूज करणारे या ठिकाणी दिलेले आहेत. तर जे काही नवजात बालक आहे याचं लिंग हे मात्र पित्याकडून ठरत असतं, म्हणजे वडिलाकडून. जे काय बाळ जन्माला येतं तर या बालकाचं लिंग हे वडिलाकडून ठरत असतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. नवजात शिशूचं जे काय अर्भकाचं लिंग कोण ठरवतं तर पित्याकडून ठरत असतं. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता स्टील बर्थ म्हणजे काय तर स्टील बर्थ म्हणजे नवजात अर्भकाचा मृत्यू, याला स्टील बर्थ असे म्हणतात. आता काही पुस्तकामध्ये मित्रांनो याचं उत्तर 2 ठिकाणी दिलेलं आहे. याचं उत्तर पहा, उपजत मृत्यू असं सुद्धा दिलेलं आहे आणि नवजात अर्भक असं सुद्धा दिले. परंतु स्टील बर्थ याचं मित्रांनो ॲक्युरेट उत्तर असणार आहे उपजात मृत्यू. उपजात मृत्यू. आता वेगवेगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे 2 वेगवेगळे पर्याय दिसतील, परंतु परीक्षेला प्रश्न आल्याच्या नंतर उपजात मृत्यू हे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. 98 नंबरचा प्रश्न पहा, मोठ्या आतड्याची लांबी रिकाम जागा मीटर असते तर मोठ्या आतड्याची लांबी किती असते. 1.5 ते 2 मीटर एवढी मोठ्या आतड्याची लांबी असते. मोठ्या आतड्याची लांबी किती असते 1.5 ते 2 मीटर ही मोठ्या आतड्याची लांबी असते. मात्र आपल्या शरीरामध्ये जे काही लहान आतडे असतात या लहान आतड्याची लांबी जी 5 ते 6 मीटर असते. आणि आपल्या शरीरामध्ये जे काय आतडे आहेत मित्रांनो या आतड्याची जर एकूण लांबी जर पाहिली तर 97,000 किलोमीटर. किती 97,000 किलोमीटर एवढी आपल्या शरीरामध्ये आतड्याची लांबी. म्हणजे आपल्या पृथ्वीला एका माणसाचे जे काय आतडे आहेत याचे 13 वेढे बसतील एवढ्या प्रकारे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये आतड्याची लांबी किती 97,000 किलोमीटर. हा प्रश्न विचारलेला आहे की मानवी शरीरामध्ये आतड्याची लांबी किती असते तर 97,000 किलोमीटर एवढी लांबी मानवाच्या शरीरामध्ये आतड्याची आहे. पुढचा प्रश्न पहा, थायमिन म्हणजे काय तर थायमिन म्हणजे काय तर व्हिटॅमिन B1 म्हणजेच मित्रांनो थायमिन. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. 100 नंबरचा प्रश्न पहा, पेशीमध्ये रंगसूत्रात कोणते द्रव्य असते तर पेशीमधील रंगसूत्रामध्ये DNA नावाचे द्रव्य असते. DNA नावाचे द्रव्य असते. आता DNA काय भानगड आहे तर एखादं बालक हे कोणाचं आहे हे आपल्याला DNA वरून समजलं जातं. म्हणजेच मित्रांनो एखादं जे काय बाल आहे या बालकाचं पितृत्व कोणाकडे हे DNA वरून पाहिलं जातं. आणि DNAची जी काय महत्त्वाची प्रयोगशाळा आहे हैदराबाद या ठिकाणी. कुठे आहे मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी. तर हैदराबाद कुठल्या राज्याची राजधानी आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण या ठिकाणी 40 क्वेश्चन पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो या प्रश्नाच्या अनुषंगाने जवळपास मी तुमचे 200 ते 250 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे. तर मित्रांनो अशा स्वरूपाचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो तुम्ही जर अशा प्रकारे जर अभ्यास जर केला तर 2022 मध्ये तुमची आरोग्य शोध पोस्ट कोणी रोखू शकत नाही. मित्रांनो तुमचा अभ्यास हा तुम्हाला पोस्ट मिळवून देणारा असतो. त्यामुळे कोणी तुम्हाला दुसरं पोस्ट मिळवून देणार नसून तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट मिळवायची का नाही हे तुम्ही ठरवायचं. स्वतः अभ्यास करायचा. अशा स्वरूपामध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतील त्यांना 100% याचं यश मिळणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.